जय श्री कृष्ण. आज मी तुम्हाला सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 2 यातलं काही ओवींचे वाचन करून दाखवेल आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगेल. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. निधी सापडलिया सांग, अत्यंत वाढे विषय भोग, तैसा नव्हे सत्संग, निर्विषये चांग सुखदाता. इंद्रियान्वीन स्वानंदू, विषयान्वीन परमानंदू, ऐसा करीती निज बोधू, अगाध साधू निज महिमा. निमिषार्ध होतान सत्संग, तेने संगे होय भवभंग. या लागे सत्संगाचे भाग्य, साधक सौभाग्य जाणती. संत चरणी ज्यांचा भाव, भावे तुष्टती संत स्वयमेवो. संत सन्निधी मात्रे पहा हो, संसार वावो स्वयं होय. नाना विकार विषय विधी, संसारू सबळत्वे बाधी. त्या संसाराची अवधी, जाण त्रिशुद्धी सत्संग. दीपाची ये संग प्राप्ती, निशेष कापुरात्वाची शांती. देवी झाली सत्संगती, संसार निवृत्ती क्षणार्धेन. ते तुमची सत्संगती, भाग्ये पावलो अवचित्ती. आत्यंतिक क्षेम कैशारिती, प्राणी पावती ते सांगा. आत्यंतिक क्षेमाचे वर्म, जरी म्हणाल भागवत धर्म. त्या धर्माचा अनुक्रम, सांग सुगम सांगाजी. धर्मान भागवतामृत, यदि न श्रुतये क्षमं. यै प्रसन्न प्रपन्नाय, दास्यत्यात्मा नमप्यजः. जर आम्ही श्रवण करण्याचे अधिकार असू तर कृपा करून भागवत धर्माचा उपदेश करा. कारण जन्मादी विकाररहित एकरस भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि त्या धर्माचे पालन करणाऱ्या शरणागत भक्तांना स्वरूपाचे समर्पण करतात. परिसावया भागवत धर्मी, श्रवणाधिकारी असो जरी आम्ही. तरी कृपा करुनी तुम्ही, सांगावे स्वामी सकळस धर्म. नवलया धर्मांची ख्याती, सप्रेम आदरिता प्रीती. तेने तुष्टोनिया श्रीपती, दे सेवकां हाती आपनिया. अजन्माया नामाची ख्याती, वेदशास्त्री मिरवी श्रीपती. तो भागवत धर्माची या प्रीती, सोशी जन्म पंक्ती भक्तांची या. एव भागवत धर्मी जान, जो कोणी अनन्य शरण. त्यासी तुष्टोनिया नारायण, निजात्मता पूर्ण स्वयं देतू. भागवत धर्म श्रवणार्थ, मज अधिकारू जरी नसेल येथ. तरी मी अनन्य शरणागत, आणि तुम्ही समस्त कृपाळू. भूतदयेचे निडारलेपन, तुमच्या ठाई ओसंडे पूर्ण. तुम्ही दयानिधी संपूर्ण, दिनोद्धरण तुमचेनी. आता या ओवींचा अर्थ मोठा ठेवा सापडला तर त्यामुळे विषयभोग वाढत जातो. पण महाराज, सत्संग मात्र तसा नाही. तो निर्विषय निरतिशय सुख देणारा आहे. साधू हे इंद्रियाशिवाय स्वानंद आणि विषयाशिवाय परमानंद प्राप्त होईल असा बोध करतात. म्हणून साधूंचा महिमा अगाध आहे. अर्धाक्षण जरी सत्संग घडला तरी त्या योगे संसारातील सर्व दुःख नाहीसे होऊन जाते. भाग्यवान साधक या सत्संगाचे अगाध महत्त्व जाणू शकतात. संतांच्या चरणावर ज्यांचे प्रेम आहे त्यांच्यावर ते आपणहून संतुष्ट होतात. केवळ संतांच्या सानिध्याने संसारातील सर्व प्रकारचा भ्रम नाहीसा होऊन जातो. नाना तऱ्हेचे विकार, विषयांचा मोठा पसारा यामुळे संसार हा तीव्रतेने बाधत असतो. या संसाराचा नाश करण्यासाठी सत्संग हा एकमेव उपाय आहे. कापुराला दीपाची संगत प्राप्त झाली की कापुराचे कापूर पण नाहीसे होऊन जाते. त्याप्रमाणे सत्संगती प्राप्त झाली असता एका क्षणार्धात देहीचा विदेही झालो. आता अशी अवस्था प्राप्त होते. आज मोठ्या भाग्याने मला तुमची संगत लाभलेली आहे. म्हणून आत्यंतिक क्षेत्र कोणत्या रीतीने प्राप्त होईल ते कृपया सांगा. भागवत धर्म आत्यंतिक क्षेत्राचे वर्म आहे असे आपण म्हणाल तर त्या धर्माचा अनुक्रम सोपा करून आपण सांगावा ही प्रार्थना. भागवत धर्म श्रवण करण्यास आम्ही योग्य आहोत
असे जर तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला तो सर्व भागवत धर्म सांगावा. या भागवत धर्माची ख्याती फार विलक्षण आहे. त्या धर्माचे प्रेमाने आणि आदराने आचरण केले तर प्रसन्न झालेला श्रीपती स्वतःलाच भक्ताच्या हाती देतो. हा श्रीपती अजन्मा आहे अशी वेदशास्त्रात प्रसिद्धी आहे, पण तोच भगवान भागवत धर्माच्या प्रेमासाठी अनेक जन्म घेतो. जो कोणी या भागवत धर्माला अनन्य भावाने शरण जातो त्याला नारायण प्रसन्न होतात आणि आपले सर्वस्व अर्पण करतात. मला भागवत धर्म श्रवण करण्याचा अधिकार नसेल तर मी तुम्हाला अनन्य भावाने शरण आलो आहे आणि तुम्ही सर्वजण कृपाळू आहात. तुमच्यामध्ये भूतदया परिपक्व झाली आहे. तुम्ही दयेचे सागर आहात. तुमच्या केवळ कृपेने दिनांचा उद्धार होतो. धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय श्री कृष्ण.